हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द सपनाचं होमस्कूलिंग यूट्यूब चॅनल. कोरोमंडल फिशर्स. आता कोरोमंडल हे एका ठिकाणाचं नाव आहे आणि तिथले जे मासेमारी करणारे लोक आहेत तर त्यांना कोरोमंडल फिशर्स या नावानं ही सरोजिनी नायडू यांनी कविता लिहिलेली आहे. तर ही कविता वाचताना किंवा याचा अभ्यास करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ही कविता जी सरोजिनी नायडू यांनी लिहिली आहे, this poem is all about, this poem is written during India's freedom struggle. The fishermen represent Indian people, the sea represent the nation and the journey represent the fight for freedom. याचा अर्थ असा होतो की फिशरमन म्हणून जे भारतीय लोक आहे त्यांना संबोधले. सी म्हणजे आपला देश पूर्ण अँड द जर्नी रिप्रेझेंट द फाईट फॉर फ्रीडम. आणि आपला जो प्रवास आहे तो काय आहे की स्वातंत्र्यासाठीची जी लढाई आहे त्या दृष्टीनं ही कविता लिहिली आहे. तर इथं कवयित्री सगळ्यांना म्हणतात, अर्ज करतात, विनंती करतात, वेकअप, उठा, युनाईट, एकत्र या आणि ॲक्ट ब्रेवली म्हणजे शूरपणे लढा, कारण आपलं देशाचं भवितव्य किंवा भविष्य तुमच्या हातात आहे. तर ही पार्श्वभूमीचं तुमच्या लक्षात आली तर ही कविता समजून घेणं तुमच्यासाठी जास्त सोपं होणार आहे. आपलं लाईन बाय लाईन या पोएमचा आपण अर्थ इथे समजून घेऊयात. राईज ब्रदर राईज, द वेकनिंग स्काईज प्रे टू द मॉर्निंग लाईट. आता पहिल्या कडव्यातच आपल्या डोळ्यासमोर खूप सुंदर दृश्य तयार होतं की कुणीतरी म्हणते की अरे उठा भावांनो उठा, की आता सकाळ झाली आहे, सुंदर सकाळ झाली आहे, आकाश जागं होते आणि सकाळच्या प्रकाशाचं स्वागत करते. आता इथले राईज म्हणा, ब्रदर्स, उठा हे सगळे शब्द सोपे आहेत. तुम्हाला बेसिकली अवेकनिंग किंवा वेकनिंग हे काय, जागृत होणं या अर्थाने इथे आहे. The wind lies asleep in the arms of the dawn like a child that has cried all night. इथे खूप छान उपमा दिलेली आहे. त्यांनी असं म्हटलंय की द विंड लाईज अस्लीप इन द आर्म्स ऑफ द डॉन. डॉन म्हणजे काय, पहाटे, की वारा पहाटेच्या कुशीत शांतपणे झोपला आहे. तर ही उपमाच इतकी सुंदर आहे. लाईक म्हणजे कसा, अ चाइल्ड दॅट हॅज क्राईड ऑल नाईट. एखादं मूल जेव्हा रात्रभर रडून थकून झोपतं ना, त्या प्रकारे वारा पहाटेच्या कुशीत झोपलेला आहे. तर इथं आपल्याला दिसतं की या कवितेमध्ये म्हणजे या ओळीमध्ये खास करून आपल्याला इथे सांगण्याचा प्रयत्न केला, एक पिक्टोरियल इमेज तयार होते आपल्या डोळ्यासमोर. कम लेट अस गॅदर आर नेट्स फ्रॉम द शोर अँड सेट आर कॅटमरान्स फ्री. आता गॅदर म्हणजे गोळा करणं, नेट्स म्हणजे मासेमारीची जाळी, शोर म्हणजे किनारा, सेट फ्री म्हणजे सोडणे आणि कॅटमरान्स म्हणजे मच्छीमारांची लाकडी होडी. तर इथे चला किनाऱ्यावरून आपली जाळी गोळा करूया आणि आपली होडी समुद्रात सोडूया. सो द फिशरमन आर अर्ज टू टेक देअर नेट्स फ्रॉम द शोर अँड रिलीज देअर बोट्स इन टू द सी टू बिगिन देअर डेज वर्क. फोर्थ लाईन आहे, टू कॅप्चर द लीपिंग वेल्थ ऑफ द टाईड फॉर वी आर द किंग्स ऑफ द सी. इथे कवयित्री काय म्हणतात, कॅप्चर म्हणजे पकडणे किंवा कॅच करणे, लिपिंग म्हणजे जंप, उडणारे, वेल्थ म्हणजे संपत्ती, समुद्राची संपत्ती गोळा करायची आहे ना, टाईड म्हणजे भरती, किंग्स ऑफ द सी म्हणजे समुद्राचे राजे. म्हणजे ते म्हणतात कवयित्री की समुद्राच्या भरतीतील उडणारी संपत्ती म्हणजे मासे पकडण्यासाठी चला, कारण आम्ही समुद्राचे राजे आहोत. दे प्राऊडली कॉल देमसेल्फ किंग्स ऑफ द सी ॲज दे गो कॅप्चर द लीपिंग वेल द फिश फ्रॉम द टाइड्स. फिफ्थ लाईन, नो लॉंगर डिलेज लेट अस हॅसन अवे इन द ट्रॅक ऑफ द सीगल्स कॉल. आता इथे बघा, नो लॉंगर डिले म्हणजे आता उशीर करू नका, हॅसन अवे म्हणजे लवकर निघा, ट्रॅक म्हणजे मार्ग, सीगल म्हणजे समुद्रकिनारी आढळणारा पक्षी आणि कॉल म्हणजे हाक. आता हा पक्षी काय करतोय, तो म्हणतोय का आता उशीर करू नका, चला आता समुद्र पक्षाच्या हाकेच्या मार्गावरून लवकर निघूया. तुम्हाला माहितीच आहे, एखादा मासेमारी करणारा मासेमार किंवा त्याची बोट जेव्हा निघते त्याच्यासाठी साथीदार कोण आहे, तो सीगल आहे आणि हा समुद्र आहे. द पोएट आज द फिशरमन नॉट टू डिले अँड टू फॉलो द पाथ शोन बाय द कॉलिंग सीगल टुवर्ड्स द सी. नेक्स्ट लाईन, द सी इज आर मदर, द क्लाउड इज आर ब्रदर, द वेव्स आर कॉम्रेड्स ऑल. त्याचं कवयित्री सांगतायत, सी म्हणजे समुद्र, मदर म्हणजे आई,
क्लाउड ढग, ब्रदर म्हणजे भाऊ आणि वेव्ह म्हणजे लाटा. सो कॉम्रेड्स म्हणजे फ्रेंड्स, कंपॅनियन्स त्यांना कॉम्रेड्स म्हणतात, म्हणजे सोबती. म्हणजे समुद्र आमची आई आहे, ढग आमचे भाऊ आहेत आणि लाटा आमच्या सोबती आहेत. द फिशरमन फील्स दॅट द सी इज लाईक देअर मदर, क्लाउड्स आर देअर ब्रदर्स अँड द वेव्स आर देअर कंपॅनियन्स. सो नेचर इज देअर फॅमिली बेसिकली. So what though we toss at the fall of the sun, where the hand of the sea god drives. म्हणजे टॉस म्हणजे काय, वर खाली होतो ना, हालचाल होणे, बोटीची कशी हालचाल होते. फॉल ऑफ द सन म्हणजे सूर्यास्त होणे, सनसेट. सी गॉड म्हणजे समुद्रदेव आणि ड्राईव्ज म्हणजे चालवतो किंवा मार्गदर्शन करतो. म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी आम्ही समुद्राच्या लाटांमध्ये वर खाली होतो तरी आम्हाला भीती नाही, कारण समुद्रदेव आमचं रक्षण करतोय. त्यांना असं म्हणायचं की इवन दो दे आर टॉस्ड बाय वेव्स ड्युरिंग सनसेट अँड द फिशरमेन ट्रस्ट द सी गॉड हू कंट्रोल्स अँड प्रोटेक्ट्स देम. 8 लाईन आहे. ही हू होल्ड्स द स्टॉर्म बाय द हेअर विल हाईड इन हिज ब्रेस्ट आर लाईव्स. म्हणजे स्टॉर्म म्हणजे वादळ, होल्ड्स बाय द हेअर म्हणजे पूर्णपणे वश ठेवतो आणि हाईड इन हिज ब्रेस्ट म्हणजे आपल्या कुशीत सुरक्षित ठेवतो. म्हणजे हा जो समुद्रदेव आहे तो वादळाला सुद्धा आपल्या ताब्यात ठेवतो, तो आमचं जीवन हे आपल्या कुशीत सुरक्षित ठेवेल, हो ना. द फिशरमन बिलीव्ह दॅट द गॉड हू कॅन कंट्रोल स्टॉर्म विल शुअरली कीप देम सेफ अँड प्रोटेक्ट देअर लाईफ. 9th लाईन. स्वीट इज द शेड ऑफ द कोकोनट ग्लेड अँड द सेंट ऑफ द मँगो ग्रू. मित्रांनो, इथे स्वीट म्हणजे आनंददायी अर्थाने आहे आणि शेड म्हणजे सावली. कोकोनट ग्लेड म्हणजे नारळाच्या झाडांची जागा आणि सेंट म्हणजे फ्रॅग्नन्स, सुगंध या अर्थाने आहे. मँगो ग्रोव म्हणजे आंब्याच्या बागा. आता नारळाच्या झाडांची सावली गोड आहे आणि आंब्याच्या बागांचा सुगंध मनमोहक आहे. द शेड ऑफ द कोकोनट ट्रीज अँड द फ्रॅग्नन्स ऑफ द मँगो ग्रूव्ज ऑन द लँड आर स्वीट अँड प्लेझंट टू देम. And sweet are the sand at the full moon with the sound of the voices we love. इथे कवयित्री म्हणतात की सँड म्हणजे बीच, वाळूचा किनारा. फुल ऑफ द मून म्हणजे पौर्णिमा आणि व्हॉइसेस वी लव म्हणजे आपल्या प्रिय असलेल्या लोकांचा आवाज. आता पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात किनाऱ्यावरील वाळू गोड वाटते ना, आपल्याला छान वाटते आणि आपल्या प्रियजनांचे आवाज त्या वातावरणात अजून सुंदर वाटतात. So on the full night, the sandy shore and the voices of loved ones seem very sweet and peaceful. But sweeter, O brothers, the kiss of the spray and the dance of the wild foams glee. The sweeter म्हणजे अधिक आनंददायी, kiss of the spray म्हणजे समुद्राच्या पाण्याचा स्पर्श, wild foams glee म्हणजे उफाळलेल्या लाटांचा आनंद. म्हणजे या कवयित्री म्हणताय की पण या सर्वांपेक्षा समुद्राच्या पाण्याचा स्पर्श आणि उफाळ्या लाटाचा आनंद अधिक गोड आहे, हो ना. इवन स्वीटर दॅन ऑल द ब्युटी ऑफ लँड इज द सीज टच अँड द जॉय ऑफ डान्सिंग वेव्स. रो ब्रदर रो, रो ब्रदर रो टू द एज ऑफ द वेअर्ज वेअर द लो स्काय मेट्स विथ द सी. रो म्हणजे होडी चालवणे, एज ऑफ द वर्ज म्हणजे शेवटचं टोक, अँड लो स्काय मेट्स विथ द सी म्हणजे हॉरिझॉन म्हणजे काय, क्षितिज, जिथे आकाशाला समुद्र मिळतो. भावांनो, चला होडी चालवा त्या क्षितिजाच्या टोकापर्यंत जिथे समुद्र आणि आकाश एकमेकांना भेटतात. तिथे खास करून कवयित्रींना म्हणायचं आहे की द पोएट अर्जेस द फिशरमन टू रो देअर बोट्स टुवर्ड्स द हॉरिझॉन वेअर द स्काय अँड द सी मीट देअर डेस्टिनेशन. मित्रांनो, या कवितेमध्ये ॲलिट्रेशन आलंय, राईज ब्रदर राईज. सिमिली आली आहे, लाईक अ चाइल्ड दॅट हॅज क्राईड ऑल नाईट. मेटेफर हे डिवाइस वापरले, लिपिंग वेल्थ ऑफ द टाईड. पर्सॉनिफिकेशन सुद्धा आहे, कारण वेकनिंग स्काय स्प्रे म्हटलेलं आहे, ह्युमन इमेज दिली आहे. इमॅजिनरी आहे, शेड ऑफ कोकोनट ग्लेड, सेंट ऑफ मँगो ग्रूज, आपल्या डोळ्यासमोर पिक्टोरियल इफेक्ट दिला आहे. सो या प्रकारचे पोएटिक डिवाइस या कवितेत आले आहे आणि बेसिकली ही कविता काय इन्स्पायर करते, युनिटी, करेज, रिस्पेक्ट फॉर नेचर अमंग फिशरमन. इट शोज how deeply they are connected with the sea as their mother, protector and source of life. तर ही संपूर्ण कविता एक मोटिवेशन आहे सगळ्यांसाठी त्या काळात जेव्हा देश स्वतंत्र नव्हता आणि हिडन मेसेज इथं देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. सो सिम्बॉलिक कॉल आहे इंडियाज अवेकनिंग ड्युरिंग फ्रीडम स्ट्रगल. तर ही कविता इथे संपलेली आहे. कशी वाटली तुम्ही नक्की सांगा.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.